भाग क्रमांक आजचा 167 167 शिरा. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा सांगा प्लीज. ओके. भगवंत जो आहे तो एकामागे एक उपदेश करतो आहे आणि उद्धव ऐकतो आहे. उपदेश चालू असतानाच भगवंताने अजून काही गोष्टी परत सांगितल्या. भगवंत म्हणाले की मुळामध्ये ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली होती, बरोबर आहे, आणि म्हणून त्याला बऱ्याच गोष्टीचं ज्ञान झालं. आणि मग माझ्या कृपेनेच रजोगुण जे आहेत, या रजोगुणांचा वापर करून त्याने पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग आणि मग इतर लोकांची निर्मिती केली. त्याच्यानंतर स्वर्ग वगैरे जो आहे तो देवतांसाठी होता अर्थात, आणि भूतप्रेतांसाठी अर्थात त्यांचा लोक तर खूपच वेगळ्या प्रकारचा होता, तोही निर्मिती केली. असे वेगवेगळे लोक त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची ज्यांनी ज्यांनी कर्म केली त्याला अनुसरून असे वेगवेगळे लोक त्यांनी तयार केले. त्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या प्रकारची गती मिळते. जसं उदाहरणार्थ योग, समजा योगमार्ग, तपश्चर्या, संन्यास, या मार्गे जर तुम्ही उपासना केलीत किंवा गेलात तर महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोकसुद्धा प्राप्त होऊ शकतो. आणि सत्यलोक म्हणजे अर्थात ब्रह्मदेवाचं स्थान. तर ही सगळी तुम्हाला मिळू शकतात या सगळ्या मार्गाने केलं तर. पण जर भक्ती मार्गाने जर तुम्ही माझी उपासना केली तर माझा जो लोक आहे, परमधाम माझं, हे प्राप्त होऊ शकतं. म्हणजे इतर सगळे मार्ग आपण म्हणतो योग, याग, तपश्चर्या, संन्यास, वाव, ते सगळे एकीकडे आणि आपला भक्ती मार्ग एकीकडे. कारण भगवंताचं लोक जे आहे ते मिळतं. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे भक्ती मार्ग किती श्रेष्ठ आहे बघा. आणि खरोखर माऊलीने पण हरिपाठात तेच सांगितलं की तुम्ही भक्ती मार्गानेच फक्त वाटचाल करा. बाकीच्या गोष्टीतून तुम्हाला नको त्या गोष्टी मिळतील. योग याग सिद्धी तो हे नहे ती वायाची उपाधी दंभ धर्म, असं त्यांनी सांगितलंच की बाकीच्या गोष्टीचा काही फायदा नाही आहे. मिळतील तुम्हाला, त्यातून तुम्हाला दंभ निर्माण होईल, मी फार श्रेष्ठ आहे सिद्धीमुळे वगैरे. म्हणून या सगळ्या मार्गाकडे जाऊच नका तुम्ही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. बस तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या, असं माऊलीने सुद्धा सांगितलं आहे. सगळ्या हरिपाठामध्ये, संपूर्ण हरिपाठामध्ये माऊलींनी हेच सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा. हेच त्याचं सार आहे ॲक्च्युली संपूर्ण हरिपाठाचं. आणि उदाहरणं देऊन देऊन सांगितलं की का करा. आणि म्हणूनच हरिपाठ हा वारकऱ्यांचा सर्वात आवडता असा जो काय भाग आहे तो हरिपाठ आहे, की ते दररोज एकदा तरी म्हणतातच. माळ घेताना त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की या करायच्या, त्याच्यामध्ये हरिपाठाचं रोज एकदा म्हणणं जरुरी आहे, बरोबर आहे ना. सरांना माहिती आहे, सर स्वतः वारकरी आहेत, त्यामुळे अशोक सरांना माहिती आहे, जाधव सरांना आहे ना. करेक्ट, यश, पुष्टी गेली बघा, कारण ते वारकरी पण आहेत स्वतः. की प्रत्येक वारकरी जेवढे आहेत, माळकरी आहेत, त्यांना ज्या गोष्टी त्यांनी माळ घेताना त्यांना ज्या काही गोष्टी बंधनं घालून दिली, त्याच्यामध्ये हरिपाठ जो आहे तो दररोज म्हणायचा, हा एक भाग आहे. म्हणजे हरिपाठाचं महत्त्व किती बघा. आणि हे माऊलींनी हेच सांगितलं की नामस्मरण करा, भक्ती करा. आणि भागवताचं पण तेच सांगितलं की भक्तियोगाने माझे परमधाम प्राप्त होते. बाकीचे सुद्धा धामं चांगली आहेत, उत्तम गती होते, पण माझं धाम भक्तियोगाने मिळतं. म्हणून भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ योग आहे किंवा सर्वश्रेष्ठ भाग आहे. बाकी बरेच काही आहेत योग वेगवेगळ्या प्रकारचे, पण आपल्याला भगवंताचा लोक हा सर्वोच्च आहे आपल्यासाठी. मग आपण तो मार्ग आपल्याकडे फॉर्च्युनेटली आहे, तर आपण त्या मार्गानेच जावं असं आपल्याला समजायला हरकत नाही. उद्धव एकामागे एक प्रश्न विचारतोय. भगवंत त्याला त्यांच्या प्रकारे जे काही सोपं करून सांगता येईल ते सांगतायत. उद्धव म्हणतो की
ज्या लोकांचं चित्त खूप शांत असतं त्यांची लवकर प्रगती होते, नाही का? तर भगवंत म्हणतात हे तर अगदी बरोबर आहे. जितकं तुमचं चित्त शांत राहील तितकं तुमची प्रगती लवकर होते. हे त्रिवार सत्य आहे. भगवंत असं सांगत असताना उद्धव म्हणाला की या संदर्भात एखादी काही कथा असेल तर सांगा ना मला. तर बऱ्याच वेळाने कथा हा भाग आला आहे, त्यामुळे अन्यथा संपूर्ण या पूर्ण भागामध्ये कथा नाहीच आहे जवळपास. पण उद्धवाने जेव्हा विचारलं की या संदर्भात काही एखादी गोष्ट अशी आहे का, तर भगवंत म्हणाले हो एक आहे, तुला सांगतो ऐक. ते म्हणाले की असं आहे की एक गोष्ट तर माहिती आहे आपल्याला की दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणाने जेवढी मर्मभेदी जखम होते तेवढी बाणाने होत नाही. परवाच्या प्रवचनात पण हेच आलं होतं की वाणी खूप सांभाळून वापरा. बरोबर आहे. ते म्हणाले की ऐक, तुला एक छान अशी कथा सांगतो. एका ब्राह्मण भिक्षूची कथा आहे, ऐक तू. त्यांनी कशा प्रकारे धैर्य दाखवलं, कशा प्रकारे वागला हे ऐक. मग त्यांनी कथा सांगितली. ते म्हणाले की फार पूर्वी अवंतिका नावाच्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण जो होता हा ब्राह्मण होता, पण त्यांनी जोडीला अनेक इतर पण गोष्टी केल्या. जे ब्राह्मण साधारणपणे आपण म्हणतो की वेदपाठ शिकतात, इतरांना शिकवतात, हे सगळं करत असतात. परंतु हा ब्राह्मण जो होता त्याने जोडीला शेती पण केली. इतकंच नव्हे पण व्यापार पण केला. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे अर्थात त्याला अमाप संपत्ती मिळाली. अन्यथा केवळ भिक्षुकी करून तुम्ही काय खूप संपत्ती मिळवू शकत नाही. अर्थात हा भाग जुना भाग झाला. आता असं मी म्हणणार नाही. हल्लीच्या युगामध्ये असं करूनसुद्धा चांगल्यापैकी धन मनुष्य कमवू शकतो. ही फॅक्ट आहे की भिक्षुकी करणारी लोकंसुद्धा हल्ली कमी झाली आहेत, माणसं मिळत नाहीत. आणि मग पैसे लोकांकडे असतात, लोक देतातसुद्धा. त्यामुळे असं तर मी म्हणणार नाही की या युगामध्ये हे लागू आहे. या युगात तर याच्यातसुद्धा पैसे मिळू शकतात. अर्थात तुम्ही कसं करता याच्यावरती भरपूर अवलंबून आहे. तुमचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. परंतु साधारणपणे आपण अशा जेव्हा कथा ऐकतो जुन्या, तेव्हा अशीच कथा असते. एक दरिद्री ब्राह्मण होता, अशाच सगळ्या कथा ऐकतो. कारण काय की असं पाहिलं तर फक्त ज्ञान दिल्याने खूप काही तुम्हाला धन मिळेल अशी शक्यता नसते. आणि पूर्वीचे लोक मागायचे नाहीत, काय द्याल ते तुम्ही ठीक आहे. आणि मग बऱ्याच वेळा शिधाच दिला जायचा. ही पद्धत होतीच पूर्वी. अजूनही काही ठिकाणी ही गोष्ट करतात. मलाही हा माहिती आहे भाग की अजूनही गणपतीची पूजा कुठे केली तर एखादं घर असं असतं की जिकडे ते शिधा देतात परंपरेप्रमाणे. ते म्हणतात आमची ही परंपरा आहे, आम्ही आलेल्या गुरुजींना शिधा देतो, आणि ते शिधा देतात. पण पूर्वी साधारणपणे शिधाच दिला जायचा. आणि मग अशा वेळेस पैसा हा जो आहे तो जास्त नसायचा. हा इतिहास होता. अर्थात भगवंतांनी कथा सांगितली ती जुनीच होती. पण जसं मी आपल्याला म्हणलं की हा जो ब्राह्मण होता त्या काळचा असूनसुद्धा त्याने इतर मार्गाने सुद्धा पैसे कमवले. त्याने शेती केली, व्यापार केला, आणि भरपूर त्यांनी धन कमावलं. त्यांनी भरपूर कमावलं, पण त्याचा स्वभाव अतिशय कंजूष मारवाडी होता. तो कंजूष मारवाडी होता. इतकं धन मिळवून सुद्धा त्याच्याकडे प्रचंड लोभ पण होता. असं पण नाही की बाबा पैसे नाहीत म्हणून पैसे कमवायची इच्छा, भरपूर पैसे कमवले तरी पण त्याचा स्वभावातला लोभीपणा गेला नव्हता. नाही, मला अजून कमवायचं आहे. जोडीला अत्यंत कामी होता. म्हणजे अनेक प्रकारच्या इच्छा त्याच्या मनामध्ये भरपूर साचलेल्या होत्या, भरपूर सतत इच्छा यायच्या. त्याच्या जोडीला क्रोध पण होता. ज्या गोष्टी नसाव्यात त्या सगळ्या त्याच्याकडे भरलेल्या होत्या ठासून. ब्राह्मण असूनसुद्धा त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी नको असलेल्या होत्या, ठासून भरलेल्या. कंजूष, कामी, लोभी आणि रागीट असा हा ब्राह्मण होता. याचं दुसरं वैशिष्ट्य असं की कंजूस तर होता, पण निदान आपण म्हणतो की कंजूषत्व असलं तरी आपण काही ठिकाणी रिलेशन मेंटेन करण्यासाठी का होईना आपण थोडासा धन खर्च करतो, नाही का? पण धन खर्च केल्याशिवाय कधी कधी आपल्याला काही गोष्टी मिळत नाहीत. पण त्यांनी आपल्याकडे इतकं गडगंज धन असूनसुद्धा
कधीही आपल्या ज्ञाती बांधवांना कुठल्याही प्रकारे त्यांनी कधी विचारपूस केली नाही की त्यांच्याकडे ढुंकून बघितलं नाही का तर माझे पैसे खर्च होतील. घरी कोणीही व्यक्ती आली अतिथी म्हणून तर त्यांनी त्यांचं कधीही नीट आदरातिथ्य केलं नाही. इतकंच कशाला तर गोड शब्दाने त्यांना बोललं पण नाही, तो सुखावलं पण नाही. म्हणजे आता गोड बोलायला तर पैसे लागत नाहीत, पण ते पण त्यांनी केलं नाही. तो अतिशय स्वकेंद्रित होता. मी आणि माझं, पलीकडे मला काही माहीत नाही. जसं मी म्हटलं की तो गोड बोलायला पण तयार नव्हता. तो कोणाला काही विशेष बघायचंच नाही. कोणी घरी आलं तर ढुंकून बघायचं नाही. चांगलं बोलायचं पण नाही, खाऊ घालणं तर दूरचं राहिलं. खरं पाहिलं तर अतिथी देवो भव, पण तो तर भाग सोडूनच द्या. बरं, हे सगळं आहे, पण पैशाचा उपयोग दुसरा काय करत असेल? तुम्ही म्हणत असाल खूप छान आयशाराम करत असेल नाही का, अनेक वस्तू घेतले. नाही, तेही नव्हतं. पैसे भरपूर होते, पण शरीराला जर पैसे असल्यावरती अनेक प्रकारचे भोग भोगायची इच्छा होऊ शकते. तर ते सगळं भोग तो भोगू शकला असता, पण ते पण त्याने भोगले नाही. पैसे होते तरी भोगले नाहीत. म्हणजे जसं आपल्या मनात पैसे असल्यावर काही आकांक्षा असतात, पण जेव्हा खूप जास्त पैसे येतात तर खूप आकांक्षा येऊ शकतात, मोठ्या येऊ शकतात. पण जर पैसे असतील तर आपण त्याचा वापर करायला हरकत नाही, नाही का? कारण अध्यात्म मार्गातही असं कुठे म्हटलंच नाही आहे की तुम्ही पैसे वापरू नका दरिद्रेसारखे. नाही, पैसे आहेत तर त्याचा उपयोग करा, व्यवस्थित खा प्या मजा करा, काही नाही त्याच्यामध्ये. कुठेही आपल्याला काही म्हणलेलं नाही आहे. परंतु या ब्राह्मणाचे गंमत अशी होती की भरपूर धनसंपत्ती असूनसुद्धा स्वतःसाठी पण त्यांनी खर्च केला नाही. कंजूशी. कपडे काय फार चांगले नाही घालायचे, कशाला, नको पैसे लागतील, असं सगळ्या ठिकाणी त्यांनी कंजूसगिरी केली. आणि जर तुम्ही तुमच्या घरात स्वतःसाठी सुद्धा जर अशी कंजूसी केली तर काय परिणाम होईल सांगा मला? कोणीच आनंदी होणार नाही. माणसं घरी तर कोणी यायची नाही, कारण तो आलेल्याशी नीट बोलायचंच नाही. कारण त्याला हे वाटायचं की मी सगळ्यांशी नीट बोललो, चांगलं वागलो तर मग माझ्याकडे लोक येतच राहतील, मला उगीच काहीतरी खर्च वाढेल, चहा पाणी करावं लागेल, काहीतरी द्यावं लागेल. आपले संबंध वाढले की येणं जाणं वाढतं, सगळ्याच गोष्टी येऊ शकतात. तो कोणाला घरी आलेल्या व्यक्तीकडे तो ढुंकून बघायचा नाही. त्या व्यक्तीला परत घरी यावं अशी इच्छाच होऊ नये, हा त्याचा प्रयत्न. म्हणजे जर एखाद्या व्यक्ती जर आपल्या घरी आल्यावर जर आपण त्याच्याकडे ढुंकूनच बघितलं नाही, रिलक्टंट राहिलो, तर ती व्यक्ती परत येणार नाही, बोलणार नाही. पण तिला जाणवेल की या व्यक्तीकडे काय बाबा आपण अनवॉन्टेड व्यक्ती होतो, परत जाणार नाही आपण त्या घरात. आणि बस हेच त्याला हवं होतं, आणि तो हे करायचा. त्यामुळे त्याच्या घरी कोणीही माणूस जायला तयार व्हायचा नाही, कारण त्याचा कंजूसपणा सर्वत्र प्रसिद्ध होता. आणि जो मनुष्य स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा पैसे खर्च करायला तयार नाही इच्छेसाठी, त्याचं काय विचारायचं? अगदी फाटेपर्यंत कपडे घालायचे, चपलाचा जोड असेल किंवा जे काय असेल ती पण अगदी फाटली तरी बदलायची नाही. घरामध्ये जे आपले पुत्र कन्या पत्नी जे कोण लोक असतील त्यांना तर तो काहीच द्यायचा नाही. अगदी मागून मागून थकल्यावर थोडे पैसे द्यायचे कामापुरती, आणि गडगंज पैसा होता. आता असं जर वागला तर विचार करा की सगळं त्याच्याकडे असूनसुद्धा त्याचे सगळे जवळची लोक, मग ते पुत्र असो पत्नी असो किंवा अजून घरात जे कोण असतील, ती सगळी लोक ह्याच्यावर कधीच खुश नव्हते. त्यांना नेहमी दुःखच व्हायचं याच्याकडे बघून, पण हा सगळ्यांशी वागायचाच तसा. आणि मग आता हे सगळं समजा तो असा वागत होता, तर मग देवाधर्माचं तरी काही केलं का त्यांनी? अजिबात नाही. देवधर्म हा शब्द त्यांनी कधी केलाच नाही, ब्राह्मण असून पण नाही केला. तो फक्त धनाची राखण करायचा की माझ्याकडे असलेलं धन कुठे जाता कामा नये, कोणी ते वापरता कामा नये, चुकूनसुद्धा मला न सांगता काही घेता कामा नये, बस एवढंच त्यांनी काम केलं. धनाची राखण करायची यक्षासारखी. धर्मकर्मासाठी काही करायचं नाही, पैसे खर्च करायचे नाहीत. आणि अशा तऱ्हेने तो वागत होता. पैसे तर होतेच होते. आणि त्यामुळे असं घडलं एक दिवस की अर्थात त्याचं पूर्व पुण्य जे काय होतं ते संपलं. नवीन पुण्य तर काय केलं नव्हतं. शेवटी एखाद्या मनुष्याला एखादी गोष्ट मिळते त्याच्यामध्ये त्याचा पूर्वपुण्य आहेच ना.
कारण पैसे मेहनतीने मिळवणं हा वेगळा भाग आहे, त्याच्यात पण पुण्य लागतं नो डाऊट. परंतु एखादा मनुष्य सोन्याचा चमचा घेऊन येतो, तो काय, तो पुण्य म्हणूनच घेतो ना. अंबानीचा मुलगा जर समजा श्रीमंत असेल तर अंबानींनी कष्ट केलेत, त्याच्या बाबांनी कष्ट केले असतील, पण मुलाला तर काही करावं लागलं नाही. मुलगा सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला, बरोबर आहे. मग हे कसं काय, हे त्याचं पुण्य आहे अगदी 100%. की जे लोक अशा ठिकाणी जन्म येतात त्यांचं काहीतरी पूर्वपुण्य आहे, म्हणून ते एवढा पैसा त्यांना मिळतो. अन्यथा का असं व्हावं. पूर्वपुण्यामुळे अनेक गोष्टी मिळतात, त्याच्यामध्ये धन पण मिळतं. परंतु ही जी पूर्वपुण्य असते ती संपते सुद्धा ना. आणि संपल्यानंतर जर तुम्ही दुसरं काही कर्म केलं नाही तर रस्त्यावर याची पाळी येते, असंही घडतं ना. म्हणून तर कर्म करत राहायला पाहिजे. आपण चांगली कर्म केली पाहिजे आणि धर्मकर्मसुद्धा करण्याला महत्त्व आहे. यांनी काहीच केलं नाही, फक्त धन मिळवलं, धनाची फक्त राखण करण्याचं काम केलं. घरातले सगळी मंडळी नाराज, बाहेरची कोणी येतच नव्हती. आणि धर्मकर्म त्यांनी काही केलं नाही. त्याच्यामुळे असं घडलं की ज्या काही त्याच्या पारंपरिक देवता असतील त्या सगळ्या देवता याच्यावरती रागावल्या. कारण आपल्या काही देवता असतातच ना, आपले कुलदेव असतात, कुलदेवी असतात, पारंपरिक काही असतातच ना. त्यांचं तुम्हाला करायचं असतं, कारण त्यांचे आपल्याला खूप उपकार असतात आणि आपल्या पूर्वजांनी केलेलं असतं. पण जर आपण काही नाही केलं तर त्या देवतांच्याकडून जे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात, ज्या काही गोष्टी आपल्याकडे येत असतात, त्याच्यामुळे आपल्या बऱ्याच गोष्टी होतात. जर तुम्ही त्यांचं काही नाही केलं तर त्यांच्याकडून तुम्हाला काहीच येत नाही. अर्थात दुसऱ्या शब्दात त्या रागवल्यासारखंच होतात. आणि या ब्राह्मणाने कुठल्याही देवतेचं काहीही केलं नाही. परिणाम असा झाला की सगळ्या जे काही देवदेवता त्याच्याशी रिलेटेड होते, मग ते कुलदेव असतील, कुलदेवी असतील, काही ग्रामदेवता असतील, अजून काही असतील, हे सगळे त्याच्यावर नाराज झाले. पूर्वपुण्याचा जो काही आधार होता ते संपलं. कारण पूर्वपुण्यामुळेच त्याला धन वगैरे मिळालेलं होतं, पण ते सगळं सुद्धा संपून गेलं. परत या जन्मामध्ये काही करत नाही आहे, कशाचंच काही नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आयुष्याचा जेव्हा उत्तर काळ येत गेला, त्याच्यानंतर असं घडलं की त्याचं धन हळूहळू जायला लागलं. त्या ब्राह्मणाचं काही धन असंच चोरीला गेलं, काही धन आहे ते नातलगांनी फसवून नेलं, काही धनाचा भाग दैवी कोप झाला त्याच्यामुळे नष्ट झालं, आणि काही जे आहे ते राजाने काढून घेतलं काही कारणास्तव. अशा प्रकारे त्याचं सगळं धन निघून गेलं. धनवान असलेला राजा निर्धन झाला, धनवान असलेला हा ब्राह्मण निर्धन झाला. सगळी संपत्ती अशा प्रकारे याने त्या मार्गाने गेली. त्याची स्थिती अशी झाली की त्याने कुठलं धार्मिक कार्य केलं नव्हतं, संपत्ती असताना कुठले सुखाचे उपभोग घेतले नाहीत, मित्र नातलग यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे ढुंकून बघितलं नाही, ह्याचा विकट काळ आला. ते म्हटलं आम्हाला काय करायचं, तू काही कर, तुझं काय व्हायचं ते हो दे. एका पण सगळ्या सोऱ्याने मित्राने कोणी त्याच्याकडे बघितलं नाही, सगळ्यांनी पाठ फिरवली. घरातली माणसं पण आनंदी नव्हतीच ना, कारण इतका पैसा असून काहीच त्याने खर्च केला नव्हता. आणि मग तो एकाकी झाला. आणि मग त्याला थोडीशी चिंता वाटायला लागली. आणि ज्या धनाच्या भरोशार्थ होता ते धन पण नाहीसं झालं. मुख्य म्हणजे धनच तर होते इतके दिवस की त्याने राखून ठेवलं होतं, कोणाला द्यायचं नाही, काय नाही, पण आहे माझ्याकडे बस. नाग जसा वेटोळा घालून बसतो तसा तो ते धनावर बसलेला. पण ते धनसुद्धा आता कालानुसार अनेक कारणामुळे नष्ट झालं. आणि मग त्याला खऱ्या अर्थाने काळजी वाटायला लागली. धनावरती अवलंबून होता ना, ते धनच नष्ट झालं. मग त्याला सतत काळजी वाटायला लागली, चिंता निर्माण झाली, खेद पण निर्माण झाला. आणि मग त्याच्या मनात थोडंसं वैराग्य पण आलं. आणि मग तो मनामध्ये म्हणाला, काय केलं मी हे, छे 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 छे, आजपर्यंत खरोखर मी काय केलं, नुसते स्वतःच्या शरीराला कष्ट दिले. इतकं मी धन मिळवलं होतं, धन मिळवण्यासाठी मी परिश्रम केले, नाही असं नाही, ब्राह्मण असून सुद्धा मी व्यापार केला, इतर काही गोष्टी पण केल्या आउट ऑफ वे जाऊन, आणि पैसे मिळवले. पण त्या पैशाचा काहीच उपयोग केला नाही, कुठल्याही भोगाचा उपभोग घेतला नाही.
माझ्याबरोबर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला काहीही दिलं नाही. त्यामुळे ना मला आनंद मिळाला, ना घरातल्या लोकांना आनंद मिळाला, ना त्यांचा आनंद मला मिळाला, ना माझा त्यांना मिळाला. काहीच नाही. परत धर्माचं पण मी काही केलं नाही. इतक्या काही गोष्टी करायच्या असत, काहीच केलं नाही. आणि आता मात्र सगळं नष्ट झालं. आता माझं कसं होणार? आणि काय माहिती आता मला कुठे जावं लागेल माझ्या मृत्यूनंतर. नरकात कुठल्या जायला लागतं काय माहिती, माझं कसं होणार माहीत नाही. अशा प्रकारची चिंता त्याला झाली. मग त्याला अनेक गोष्टीचं थोडंसं म्हणतात ना की अनेक गोष्टीची उपरती झाली त्याला. तो म्हणाला की जेव्हा माणसाकडे धन जास्त येतं, कधी कधी ॲक्सेस, आणि तो काही जेव्हा नीतिमत्ता बाळगत नाही, तेव्हा मनुष्याला अनेक चुकीच्या गोष्टी माणसाच्या बाबतीत घडू शकतात. जसं त्यांनी म्हणलं आहे की 15 अनर्थ मनुष्याच्या अंगी येऊ शकतात. अनर्थक गुण कुठले येऊ शकतात? दंभ, चोरी, हिंसा, क्रोध, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य. अशा प्रकारचे 15 अनर्थ मनुष्याकडे जर अशा प्रकारचं धन असेल तर येऊ शकतात. हे तर बरोबर आहे. असं बऱ्याच ठिकाणी दिसून येतं, खरोखर आहे. इव्हन त्यांनी स्पर्धा म्हणली ती पण आहे की एकदा धन कमवल्यावर अजून मिळवावा, अजून मिळवावा, ह्याच्यापेक्षा श्रीमंत व्हावा, त्याच्यापेक्षा श्रीमंत व्हावा, असं वाटत राहतं. अहंकार तर होतच होतं की अरे माझ्याकडे केवढे पैसे आहेत. वैर आपोआप निर्माण होतं. क्रोध स्वतःकडे असतोच, गर्व असतो. कधी कधी वाईट सवय लागू शकते जुगार खेळण्याची. जुगार खेळायला गेल्यावर अर्थात मद्यपी लोक तिथे असू शकतात, त्यामुळे मद्यप्राशनाची पण सवय लागू शकते. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे अशा प्रकारचं धन असलं, विशेषतः अनैतिक मार्गाने आलं, तर त्याला हे 15 अनर्थ जे आहेत त्याच्याशी सामना करावा लागतो. आणि जितके लोक अगोदर सगळे असतात हे सगळे तुमचे शत्रू बनतात जर धन नष्ट झालं तर. हा सगळा धन जास्त असणाऱ्या लोकांचा तोटा आहे. आणि जर धन असल्यावर पण जर ते खर्च नाही केलं तर अशा प्रकारचा त्रास जसं या ब्राह्मणाला झाला तसा होऊ शकतो. अर्थात तो मनामध्ये म्हणतो की हे सगळं आता मला वाटतंय, पण आता काय, आता मी इतके दिवसात काहीच केलं नाही. पण नंतर त्याला असंही वाटलं की नाही ठीक आहे, नाही केलं पण आता तरी मला उपरती झाली, समजलं तर आहे, आता तरी आपण करूया काहीतरी, परमार्थ करूया. आणि त्याला त्यावेळेस एक गोष्ट आठवली. तो म्हणाला की खटवांग नावाचा जो राजा होता, ज्याने देवांसाठी खूप काही गोष्टी केल्या होत्या. आणि मग देव त्याला एक दिवस म्हणाले की तुझ्याकडे फार कमी आयुष्य शिल्लक आहे, 2 घटकच आहेत, 2 घटका एवढंच आयुष्य शिल्लक आहे. पण खटवांग म्हणाला बस तेवढं आहे ना, पुरेसं आहे मला. आणि तो जो काही वेळ त्याच्याकडे होता त्या वेळामध्ये त्याने अतिशय जबरदस्त अशी भगवंताची भक्ती केली आणि भगवत धामाची त्याला प्राप्ती झाली. ब्राह्मणाला हे माहीत होतं, ब्राह्मण होताना थोडं ज्ञान होतं. तो म्हणाला जर खटवांगाचा असं होऊ शकतं तर माझं पण होऊ शकेल, का नाही होऊ शकत. अर्थात खटवांगाचं असं झालं म्हणजे त्याचे 2 भाग होते. खटवांग असाही खूप पुण्यवान होता राजा, त्याने देवांची खूप सेवा केली होती. आणि दुसरं म्हणजे भक्ती कशा प्रकारे केली ह्याला फार महत्त्व. त्याने अतिशय अनन्य भावाने केली. शेवटी अनन्यता आलीच बघा सगळ्या ठिकाणी. अनन्यतेला खरोखर सर्वोच्च महत्त्व आहे. त्याने खूप अनन्यतेने भगवंताची भक्ती केली आणि त्या 2 घटकाच त्याला पुरेसे ठरल्या. त्याच्यामध्येच त्याला भगवत धामाची प्राप्ती करणं शक्य झालं, कारण त्यांनी ज्या प्रकारे केली त्यामुळे. म्हणून आपण कसं करतो, कशा प्रकारे करतो याला खूप महत्त्व आहे. किती वेळ करतो याच्यापेक्षा सुद्धा कशा प्रकारे केलं याला खूप महत्त्व आहे. अर्थात अशा प्रकारे हे ज्ञान त्याला थोडंफार नक्कीच होतं ब्राह्मण असल्यामुळे. मग त्याने विचार केला की ठीक आहे, आता आपण जे काय करता येईल ते करूया, या क्षणापासून आपण सगळं करूया, सुरुवात करूया. आणि मग त्याने
संन्यास घेतला, संन्यासच धारण केला. अर्थात संन्यास धारण केल्यावर मौन व्रत त्यांनी घेतलं जोडीला. आणि मग अर्थात संन्यासी जे करतात तसं त्यांनी आपलं मन, इंद्रिय, प्राण वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती काबू ठेवून कुठलीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर सर्वत्र विहार करू लागला. अर्थात संन्यासी म्हणजे विहार करावाच लागतो आणि भिक्षा मागायची असते. आणि मग तो जिथे कुठे जाईल तिथे खेड्यामध्ये किंवा शक्यता जिथे मला ओळखत नाही अशा ठिकाणी जायचा तो, आणि तिथे जाऊन तो भिक्षा मागायचा. कारण ओळखीच्या ठिकाणी गेलं तर भिक्षा मिळू शकते, म्हणून तो शक्यतो अनोळखी ठिकाणी जायचा की जिकडे त्याला भिक्षा मिळण्याची शक्यता नाही. आणि मग अशा प्रकारे तो संन्यासी बनला आणि भिक्षा मागून राहायला लागला. आता हे सगळं करत असताना त्याला वृद्धापकाळच आला होता, उतारवयात आला होता तो. आणि संन्यास घेऊन तो हे अशा प्रकारे भिक्षा मागत एका गावातून दुसऱ्या गावात चालला होता. त्याला मग अनुभव आला की कितीतरी लोक त्याला काय काय बोलत होते, की अनेक लोक त्याला पीडा देत होते. कोणी त्याच्याकडे दंड हिसकावून घ्यायचा, कोणी त्याचं भिक्षापत्र ओढायचं, कोणी कमंडलू घ्यायचा, कोणी त्याच्या गळ्यातले रुद्राक्षाचे माळ खेचायचा प्रयत्न करायचा, कोणी त्याची झोळी काढून घ्यायचा प्रयत्न करायचा, कोणी छाटी घ्यायचा प्रयत्न करायचा. काही लोक त्याला वस्तू कुठलीच द्यायची नाही, फक्त दाखवायचे, हे घे हे घे, आणि द्यायचीच नाही. किंवा काही लोक द्यायचे आणि परत हिसकावून घ्यायचे. किती वाईट की एखादी वस्तू दिली आहे आणि आपल्याला मिळाली असं वाटून आपण घ्यावी आणि ती परत घ्यावी. दुष्टपणा हा अर्थात. पण अशा प्रकारे अनेक लोक त्याला भेटले की जे त्याला अनेक प्रकारे असा त्रास देत होती. तरी पण तो न डगमगता फिरत होता. काही ठिकाणी त्याला असा पण अनुभव आला की खूप दिवसभर फिरल्यावर त्याला थोडंफार काहीतरी भिक्षा मिळायची. आणि मग तो कुठेतरी गावाच्या बाहेर जाऊन बसायचा, बाबा इथे तरी कोणी येणार नाही आणि म्हणून जेवायला बसावा. तर काही लोक त्याच्या मागावरच असायचे आणि हा जेवायला बसल्यावर काही लोक त्याच्या डोक्यावरील मलमूत्र विसर्जित करायचे. बघा, म्हणजे हा कुठेतरी झाडाखाली बसला असेल, एखाद्या ठरवलं असेल की इथे आपण जेवूया, डबा ठेवूया खाली, बस डबा ठेवून हातपाय धुवायला गेलं की हे लोक वर जायचे आणि हा जेवायला बसले की वरून मलमूत्र विसर्जित. इतका दुष्टपणा केला काही लोकांनी. काही लोक त्याच्या अंगावर थुंकायचे. बघा काय काय म्हणजे केलं लोकांनी. आणि याचा मौन व्रत असल्यामुळे हा काहीच बोलायचा नाही. थुंकलं तरी काही बोलायचं नाही, मलमूत्र विसर्जन केलं तरी काही बोलायचं नाही, शिवीगाळ कोणी केली तरी काही बोलायचं नाही. कठीण व्रत घेतलं होतं त्याने. संन्यासाच्या जोडीला मौन व्रत हे कठीण आहे. कारण असं कोणी केलं तर आपल्याला राग येऊ शकतो, नाही का. पण हा मौनी होता, त्यामुळे काहीच तो व्यक्त करायचा नाही आणि अतिशय शांत राहायचा. लोक अनेक प्रकारे प्रयत्न करायचे की त्यांनी बोलावं, आपल्याला शिवी द्यावी, काहीतरी रिॲक्ट व्हावं अशी लोकांची इच्छा असायची. पण तो कधीच अशा गोष्टीमध्ये काही जरी घडलं तरी त्याची शांती त्याने कधी भंग नाही होऊ दिली आणि कधीही त्यांनी आपलं मौन व्रत तोडलं नाही. कधी कधी लोक त्याला अशी पण भेटले की त्यांना पकडून घेऊन जायचे आणि म्हणायचे, हा तर चोर आहे, चोर, हा संन्यासी नाही आहे, हा संन्यासाचा वेश धारण केला, हा खरा चोर आहे, असं म्हणून काही लोक त्याला मारहाण पण करायचे. काही लोक त्याला बांधून ठेवायचे. अतिशय दुष्टपणे त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी लोक करायचे, खूप त्रास पण द्यायचे. असा त्याला अनेक त्रास लोकांनी अनेक प्रकारे दिला. अर्थात संन्यास त्याने घेतला होताच ते एका अर्थी भरत झालं होतं, कारण त्याचं घर जे आहे ते नातलगाने हस्तगत केलं होतं. तो घर सोडून तरी निघाला तरी पण काही नातलग इतके दुष्ट होते की ते त्याच्या मागे यायचे. आणि हा संन्यास घेऊन जेव्हा फिरायचा इकडे तिकडे तेव्हा ते त्याच्या मागे जायचे आणि म्हणजे, अहो हा लफंगा आहे, हा एक नंबरचा लफंगा व्यक्ती आहे, याचं तुम्ही काय ऐकू नका, हा संन्यासी नाही आहे, याला काही देऊ नका, ह्याने भगवा वेश धारण केला आहे फक्त, पण हा सोंगाड्या आहे, धर्माचं सोंग घेतलं आहे आणि हा त्यातून पैसे कमवू इच्छितो, तेव्हा या माणसापासून लांब राहा, असं त्याची नातलग त्याच्याबरोबर येऊन सांगायचे. आता विचार करा, म्हणजे त्याला जगणंच कठीण झालं
की तो कोणाच्या आधात मधात नव्हता, पण त्याचे नातलग इतके दुष्ट होते. आणि असं जर कोणी आपल्याला येऊन सांगितलं एखाद्या संन्याशाविषयी की अरे हा असा आहे, तो तसा आहे, तो माझा नातलगच आहे, हा हा खोटारडा आहे, लांब राहता, आपण कदाचित ऐकूसुद्धा नको बाबा, असू शकतो हा माणूस सांगतो म्हणजे बरोबर असेल. अशा प्रकारे त्याच्या नातलगांनी पण त्याचा पिच्छा सोडला नाही. एवढं सगळं होत होतं तरी पण तो स्थितप्रज्ञ होता. हा महत्त्वाचा भाग, की त्याला इतक्या प्रकारचा त्रास वेगवेगळ्या लोकांकडून होत होता. काही लोक त्याच्या अंगावर पाळीव प्राणी सोडायचे, कुत्रा वगैरे आला की ते सोडून अंगावर. काही लोकांनी त्यांना बांधून ठेवलं होतं. काही लोकांनी पिंजऱ्यात ठेवून दिलं होतं की बघा कसा माणूस आहे, बघा बघा बघा. असं त्याला अनेक प्रकारे त्रास दिला लोकांनी संन्यास घेतल्यावर. आणि या गोष्टीचं त्याला अपरिमित दुःख होत होतं. शिवाय तो संन्यासी असल्यामुळे तिन्ही ऋतूंचा त्याला किती त्रास झाला असेल. कधी गरमी, कधी थंडी, कधी ऊन, कधी वारा, कधी पाऊस. ही नैसर्गिक आपत्ती, जोडलेल्या लोकांकडून अपमानास्पद वागणूक, धन नाही, संपत्ती नाही, काहीच नाही, आणि अनेक प्रकारच्या भौतिक आणि मानसिक पीडा त्याला सहन कराव्या लागत होत्या. पण असं होत असताना सुद्धा तो स्थितप्रज्ञ होता, खरा संन्यासी झाला म्हणजे. आणि तो काय म्हणायचा, असं जेव्हा जेव्हा घडायचं तो म्हणायचा हे माझ्या पूर्वजन्माचं फळ आहे, पूर्वकर्माचं फळ आहे आणि ते भोगायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये चुकीचं काय. आणि म्हणून तो शांत असायचा. आता ही गोष्ट खरी जरी असली तरी पण ती ॲक्सेप्ट करणं किती कठीण आहे. की नाही, हे माझ्या कर्माचंच फळ आहे म्हणून असं घडलं, ठीक आहे, हो दे, काही होत नाही मला, असं म्हणणं किती कठीण आहे. आणि अर्थात हे असं करणारेच लोक ते भक्त होऊ शकतात. ब्राह्मणाने आधी जरी कितीतरी वाईट गोष्टी केल्या तरी पण आता त्यांनी संन्यास खरोखर चांगल्या प्रकारे स्वीकारला होता. आणि म्हणून तो या ही अवधूत अवस्था आहे, किंवा तितिक्षू असं म्हणलं, ही तितिक्ष अवस्था पण म्हणू शकतो. तर अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो राहून संन्यास धर्म त्यांनी पाळला. सगळ्यात कठीण हा भाग आहे. पण तो अशा प्रकारे राहिला. आणि तो म्हणायचं काय नाही, जे काय व्हायचं ते होऊ दे, सगळं माझ्याच कर्माचं फळ आहे, मला कोणालाही दोष द्यायचा नाही की याने असं का केलं, त्यांनी नाही, सगळं माझंच प्रश्न आहे, असं तो म्हणायचा. तो नेहमी म्हणायचा की मी अगोदर पण चुकीच्या गोष्टी केल्या, त्याचं कारण म्हणजे माझं मनच होतं, की माझ्या मनाने खरं माझं ऐकलंच नाही. आधी ज्ञान मला थोडंफार होतं, ब्राह्मण होतं, ज्ञान होतं, पण माझं मन जे आहे हेच खरं कारणीभूत आहे. आणि यानेच मला सगळीकडे फिरवलं. पैसा कमवायसाठी पण यानेच मला प्रवृत्त केलं मनाने. पैसा कमवल्यावर पण कोणालाही न देण्याचंही हे सगळं माझं मनच करत होतं. इतरांशी वाईट वागण्याचं सुद्धा माझं मनच मला सांगत होतं, मी त्याचं ऐकलं. या सगळ्या प्रकारे धन कमवल्यामुळे माझ्या मागे अनेक विकार पण लागले. जसे 15 अनर्थ त्यांनी सांगितले, ते सगळे लागलेच माझ्या मागे. का तर माझं मन बरोबर नव्हतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे जे काय आज मला होतं आहे त्याचं कारण म्हणजे माझं मन आणि माझं कर्म, याच्यामुळेच हे सगळं घडलं. ह्याच्यात बाकी कोणाचाही काहीही दोष नाही. अशा प्रकारे तो आपल्या स्वतःशीच म्हणायचा. आणि तो कोणाला कधी काही म्हणायचा नाही, कारण त्याने मौन घेतली होतं. पण मनाशी संवाद चालूच होता ना. आणि तो मनाला समजवायचा की मना, हे सगळं जे आहे ते आपलं स्वतःचंच कर्म आहे, तेव्हा खेद मानू नको, असं त्याने उपदेश स्वतःलाच केला. आणि म्हणून तो स्थितप्रज्ञ राहू शकला, अवधूत अवस्थेमध्ये तो राहू शकला. तो म्हणाला की सगळं काय मनावरती चालू म्हणे. चांगलं करण्यासाठी सुद्धा मनाची धारणा पाहिजे, वाईट करण्यासाठी सुद्धा मनाची धारणा पाहिजे. म्हणून मनाची एकाग्रता हाच खरा मुख्य भाग आहे. आणि जेव्हा जे करायला पाहिजे ते केलं नाही, मग आता मला हे तरी करू देत. आता त्याने मनाला सांगितलेलं की मी हे सगळं करणार, तुला काय तू काहीही सांगितलं तुझं मी ऐकणार नाही, असं त्याने मनाला बजावलं होतं. त्याला माहीत होतं की इंद्रिया नेहमी काहीतरी वेगळंच सिग्नल देतात आणि मन काहीतरी वेगळं सांगत असतं. पण तो म्हणला की आता मी माझं
मन आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं. त्यामुळे इंद्रिय वेडेवाकडे काहीतरी बोलली तरी माझ्या मनाला मी धरून ठेवलं. त्यामुळे माझे इंद्रिय माझ्या कब्जात राहतील. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या स्वतःवरती नियंत्रण ठेवलं आणि अशा प्रकारे तो आपला सगळं करत होता. जेव्हा जेव्हा त्याला आत्यंतिक दुःख व्हायचं, प्रत्येक वेळेस तो म्हणायचा, नाही नाही, हे माझं कर्म आहे. आणि कधी कधी मन मानत नाही ना. एखाद्या वेळेस मन असं म्हणतं, नाही नाही, असं कसं झालं आहे, बरोबर नाही झालं, छे 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 छे. पण तो स्वतःलाच उदाहरण कसं द्यायचा की अरे, जेव्हा आपण जेवायला बसतो कधी कधी आपली जीभ चावली जाते ना. ती कोण चावतं? बाहेरचा माणूस चावतो का? नाही चावत. आपली जीभ आपले दातच चावतात ना. तेव्हा कोणाला शिव्या देतो आपण. आणि ती चावली जेव्हा जाते, जोरात चावली जाते. कारण आपण जेवायला बसलेलं असं, खायला जोरातच जेवतो ना आपण, चावतो जोरात. मग ती जीभ पण चावली आहे, जिभेला जखम होते. जखम झाल्यावर आपण काय करतो? कोणावर रागवतो? कोणावर रागवू शकत नाही. कारण काय, ते हे आपलंच कर्म आहे आणि त्याचंच फळ आहे. अशा प्रकारे तो आपल्या मनाला सांगायचा की मना, हे वाईट घडलं आहे, तुला वाटतं बरोबर आहे, पण अरे घडलं कोणामुळे? आपल्यामुळेच घडलं आहे. महाराज, आपणच चुकीचं केलं अगोदर. त्याचं हे कर्माचं फळ आहे माझं, म्हणून असं घडतं. तेव्हा रागवू नकोस, असं तो मनाला बजावायचा. किती कठीण गोष्ट आहे पण ही, की ज्या काय गोष्टी घडत आहेत त्या माझं स्वतःचंच कर्माचं फळ आहे हे समजून घेणं किती कठीण आहे. पण ते सत्य पण आहे. पण हे पचवणं खूप कठीण आहे. पण हा ब्राह्मण जो होता, ज्याने हे असं केलं सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी तो मनाला समजावायचा की नाही, माझं कर्म आणि त्याचं हे फळ, मला दुःख करायचं नाही, दुःख करण्याची गरजच नाही आहे, हे होणारच आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा त्यांनी त्याची वागणूक ठेवली, त्याच्यामुळे त्याचे सगळे क्लेशच नाहीसे झाले. ॲक्सेप्टन्स पॉवर, ही ॲक्सेप्टन्स पॉवर आहे की त्याने हे ॲक्सेप्टच केलं होतं की जे काय होणार आहे ते, त्याचं काम, जे काय वाईट होते त्याचं कर्म माझंच आहे, ते होणार आहे, हो देत, मला काय फरक पडणार नाही, असं त्याने मनाशी ठरवून ठेवलं होतं. आणि म्हणून इतकं सगळं होऊनसुद्धा, इतकं धन गेलं, इतके क्लेश त्याला झाले, इतका त्रास त्याला झाला, तरी पण तो शांत होता. जसा जड भरत राजा होता, राजा असूनसुद्धा त्याला किती त्रास झाला, किती अवहेलना त्याला सोसावी लागली, किती शारीरिक त्रास झाला, किती मानसिक त्रास झाला. त्याला हे आठवत होतं की मी राजा होतो, तरीसुद्धा हे महत्त्वाचं आहे की त्याची स्मृती कायम होती मागच्या जन्माची, की मी मागच्या जन्मी राजा होतो, या जन्मी इथे असा उभा आहे. हे माहीत असूनसुद्धा इतका त्रास तो सहन करू शकला, कारण त्याची पण ठाम धारणा होती, माझ्या कर्माचं फळ मला घ्यायचंच आहे. आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास वरून झाला तरी आतून झाला नाही. आणि त्याने आपलं मौन पण सोडलं नाही. जड भरत राजासुद्धा बऱ्यापैकी मौन पाळत होता. अगदी जेव्हा रहुगणाने त्याला शेवटी प्रश्न विचारला की तुम्ही इतके शांत कसे काय, मी तुम्हाला इतकं सगळं काय काय बोलतोय, तुमचे भोई लोक पण सगळे तुम्हालाच दोष देत आहेत, परंतु शेवटी त्यांचाही काहीतरी दोष असेल ना, पण ते सगळे एकमताने तुझ्याकडे बोट दाखवतात आणि तू त्याला काहीच उत्तर देत नाही, म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही. राजा हुशार होता. तो म्हणले, ते तू काहीच कसं उत्तर देत नाही, ह्याचं मला उत्तर दे. सगळा दोष तुझा असणारच नाही, काही टक्के त्यांचा असेलच ना, पण ते सगळे सांगतात की तुझा दोष आहे आणि तू काहीच बोलत नाहीस. हे विचित्र वाटलं राजाला. राजा ज्ञानी होता, इतकं कोण बघणार आहे, पण राजा ज्ञानी होता म्हणून त्याने विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात, बोला, मला ऐकायचं आहे. मग जेव्हा त्याने मौन तोडलं आणि उत्तर दिलं, तेव्हा राजाने त्याचे पाय पकडले. राजा म्हणाले की अशा प्रकारचं धीरोदत्त वर्तन साधी व्यक्ती करू शकत नाही, तुम्ही खरं सांगा कोण आहात ते, मला तुमचं पूर्व इतिहास सांगा. ज्ञान तर घेतलं, पण पूर्व इतिहास विचारला. तेव्हा त्यांनी नाईलाज सांगितलं की मी अशा प्रकारचा जड भरत नावाचा राजा होतो. मग सगळी कथा सांगितली. पण हे सगळं तो सांगायच्या वेळेस तो किती शांत होता आणि त्यांनी कधीही कुठलीही कंप्लेन केली नाही, कुठली तक्रार केली नाही. आणि राजासुद्धा हेच करत होता आणि या ब्राह्मणाने पण तेच केलं. आणि त्याच्यामुळे असं घडलं की त्याचे सगळे क्लेश नाहीसे झाले. संसारातून विरक्ती घेतल्यामुळे संन्यास ग्रहण केला होता. आणि अर्थात संन्यास ग्रहण केल्यावरती जोडीला भगवंताचं नाम तो घेत होताच, त्यात प्रश्नच नाही आहे.
आणि त्यामुळे असं घडलं की त्याचं सगळ्या प्रकारचे जे पाप आहे ते नष्ट होत गेलं. सगळ्या गोष्टी असूनसुद्धा अशा तो विचलित झाला नाही धर्मापासून आणि भगवंताचं नाम तो घेत राहिला. आणि भगवंताचं नाम घेत असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान पण आपोआप प्राप्त झालं. आणि त्यामुळे तो स्थितप्रज्ञ होता. तो म्हटला काही सुख नाही आणि काही दुःख नाही, सगळं हे चित्ताचाच भ्रम आहे. आणि म्हणून तो शांत राहिला आणि शांतपणे भगवंताचं नाम घेत राहिला. त्याला हे ज्ञान आपोआप प्राप्त झालं की जगामध्ये कसलं काय नाही, काय नाही आहे. आपल्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा योग हाच आहे की भगवंताचं जे काय करायचं ते करा, पण आपल्या मनावर नियंत्रण ठेवून इतर गोष्टी ज्या आहेत त्या उपभोग घ्या. नियंत्रण जर नाही ठेवलं तर काही होणार नाही. आणि हे सगळं त्याला संन्यास धर्म स्वीकारल्यावर, त्यांनी सगळ्या गोष्टी पाळल्यावर, अर्थात भगवंताचं नाम घेतल्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं. म्हणून उत्तर काळात तो खरं पाहिलं तर वाईट काळ असूनसुद्धा तो आनंदात होता. आणि हे सगळं जे आहे ते ही कथा भगवंतांनी सांगितली. म्हणून भगवंत म्हणाले की जो मनुष्य बुद्धीने आपल्या मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेवतो, हे योग साधनेचं खरं सार आहे. योग साधना म्हणजे काय तर हेच आहे. योग वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी त्यातून काय साधतं तर तुमच्या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणणं, हे योग साधनेचं फळ आहे. पण हे तुम्हाला या मार्गातून सुद्धा मिळू शकतं, पण त्याच्यासाठी तुमची मनाची तयारी पाहिजे. आणि हे सगळं ज्ञान त्या ब्राह्मणाला मिळालं. आणि हे सगळं ज्ञान भगवंत पण सांगतात उद्धवाला की असं आहे सगळं आपल्या मनावरती सुद्धा खूप अवलंबून आहे. म्हणून आपली साधना करताना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान ठेवलं पाहिजे. कोणाला दोष देता कामा नये, आपल्याच कर्माचं फळ आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जर अशा प्रकारे जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा या ब्राह्मणासारखे मुक्त व्हाल सगळ्यातून. भगवंत म्हणाले की हेही लक्षात ठेव की ही जी कथा मी तुला सांगितली खूप सुंदर आहे, यातून बोध घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. तर ही जी कथा आहे, जर कोणी एखाद्या व्यक्तीने अतिशय एकाग्रतेने इतर कोणाला सांगितली, भगवंताचं म्हणणे की कथा नाही हे ब्रह्मज्ञानच आहे, ते म्हणाले तर ही कथा तुम्ही एकाग्रतेने जर कोणाला सांगितली, शिवाय जर एखाद्या व्यक्तीने जर एकाग्रतेने ऐकली तर त्याला प्रचंड पुण्य आहे. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे यातून जर बोध घेऊन आपण जर त्याप्रमाणे केलं तर त्याला दुःख कधी होणारच नाही. म्हणजे 3 फळं आहेत बघा, 3 भाग आहेत की एखाद्याने हे जे काही ज्ञान आहे ते त्याने ऐकलं तरी त्याला पुण्य आहे एकाग्रतेने. दुसऱ्यांना ऐकवलं तर आहेच आहे, कारण त्याच्यामुळे आपली उजळणी होते. एखादी गोष्ट सांगताना आपली उजळणी आपोआप होते, त्याच्यावरती आपण विचार करतोच, नक्कीच त्याचा उपयोग आहे. आणि मग नंतर त्याप्रमाणे जर आपण वागू शकलो तर तुम्हाला दुःख हा भागच कधी येणार नाही आयुष्यामध्ये. असं हे ज्ञान असं भगवंतांनी सांगितलं. आणि खरोखर आहे की ही जी भक्ती आहे, श्रवण भक्ती, तिचा हा अनुभव माझाही असाच अनुभव आहे. आणि अनेकांचा असेल की श्रवण भक्तीचा खूप उपयोग होतो. श्रवण आपण वारंवार केलं किंवा कीर्तन भक्तीचं सांगितलं जरी कोणाला तरी पण त्याचा पण उपयोग आपल्याला स्वतःला नक्की होतो, कारण त्याचं मनन आपण आपोआप करतो. आता परवा जेव्हा ती प्रवचन सेवा महाराजांच्या कृपेने माझ्यातून घडली तेव्हासुद्धा काही मला व्यक्ती म्हणाल्या, तिथल्याच त्या बायका ज्या होत्या त्या म्हणाल्या की म्हणे जे काही हे तुम्ही सांगितलं आहे ते जर समजा एखाद्या नास्तिकाने जरी ऐकलं 1-2-3 वेळा तर तो आस्तिक बनेल. म्हणजे थोडक्यामध्ये काय की श्रवणाला खूप महत्त्व आहे की जर तुम्ही श्रवण मनपूर्वक केलं आणि जर सांगण्याचा भाग जर थोडा मनपूर्वक केलात तर त्याचा इफेक्ट नक्की चांगला होऊ शकतो, यात शंकाच नाही आहे. कारण श्रवण मी सुद्धा जेव्हा जेव्हा करतो मलाही त्याचा खूप चांगला अनुभव आला. आणि कीर्तन भक्ती महाराजच्या कृपेने होतेच आहे सांगण्याचा, दोन्हीमध्ये हा अनुभव येऊ शकतो. आणि भगवंत पण तेच सांगतात की हे जे काही या अध्यायामध्ये आहे हे ब्रह्मज्ञानच आहे. हे एकाग्रतेने आपण ऐकतो किंवा दुसऱ्यांना ऐकवतो तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि त्यामुळे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये दुःख सुख असं काही वेगळं वाटणार नाही, तुम्ही स्थितप्रज्ञ राहाल. अशी फलश्रुती भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितली. खूप सुंदर अध्याय होता. त्या पुढेही अजून काही गोष्टी आहेत, परंतु मला वाटतं या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया.
या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा माझ्याच नव्हे तर आमच्या सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा आणि अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.